नमस्कार मित्रांनो, नुकसान भरपाई जाहीर झालेली आहे आणि हेक्टरी मित्रांनो 22,500 रुपये एवढा निधी देखील मिळणार आहे। नुकसान भरपाई मिळणार, काळजी करू नका, असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील केलेले आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा निहाय यादी देखील पाहणार आहोत। नोव्हेंबर अखेरच्या अवकाळीमुळे राज्यात 12,87,000 हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले। त्यासाठी कृषी विभागाने राज्य सरकारकडे 1,389 कोटींच्या भरपाईची मागणी केली। आपत्ती निर्मूलन निधीतून ही भरपाई मिळणार असून याचा लाभ 23,90,000 शेतकऱ्यांना होणार आहे। अवकाळी पाऊस व गारपिटीनंतर 1.5 महिना उलटूनही नुकसानग्रस्त भागातील पिकांचे पंचनामे रखडले होते। याबाबत लोकमतने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर कृषी विभागाने तातडीने हा अहवाल पूर्ण केला आहे। तर आता आपण पाहूयात जिल्हा निहाय यादी। तर पहिला जिल्हा आहे ठाणे। ठाणे जिल्ह्यासाठी 20 लाख रुपये एवढा निधी मंजूर झालेला आहे। त्यानंतर पालघर साठी 1,62,00,000। त्यानंतर रायगड साठी 1,01,00,000। रत्नागिरीसाठी 7,48,000। त्यानंतर सिंधुदुर्ग साठी 9,83,000। त्यानंतर नाशिक साठी 62,54,00,000। त्यानंतर धुळ्यासाठी 49,00,000। त्यानंतर नंदुरबार साठी 4,42,00,000 रुपये। त्यानंतर जळगाव साठी 63,08,00,000 रुपये एवढा निधी मित्रांनो मंजूर झालेला आहे। तर अशा प्रकारे आपण आता पाहूयात पुढील जिल्ह्यांची यादी। तर इथे आता पुढील जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत। यामध्ये एकूण 27 जिल्ह्यांचा समावेश आहे मित्रांनो। तर पुढील जिल्हे कोणते आहेत तर तो आहे सांगली। सांगलीसाठी 36,32,00,000 रुपये। छत्रपती संभाजीनगर साठी 123,42,00,000 रुपये। त्यानंतर जालन्यासाठी 115,52,00,000 रुपये। त्यानंतर बीड साठी 1,30,000 रुपये। त्यानंतर लातूर साठी 16,15,000 रुपये। त्यानंतर धाराशिव साठी 2,68,00,000 रुपये। त्यानंतर नांदेड साठी 5,51,00,000 रुपये। त्यानंतर परभणी साठी 81,75,000 रुपये। त्यानंतर हिंगोली साठी 103,83,00,000 रुपये। त्यानंतर बुलढाण्यासाठी 137,75,00,000 रुपये। त्यानंतर अकोल्यासाठी 208,58,00,000 रुपये एवढा निधी मित्रांनो शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे। आणि हा निधी लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित देखील केले आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांना चिंता करण्याची कसलीही आवश्यकता नाही मित्रांनो। हा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। धन्यवाद मित्रांनो।